आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला आणि समोर कागदपत्र सगळे होते. पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस. शिवसेना उतरणार रस्त्यावरती उतरणार. म्हणजे बघा 40 मंत्री आहेत. अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम. पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम. त्याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का? समजत नाही का? आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरलेले आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे ते तुमच्यासमोर आज ना उद्या येईल. मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे काय सांगतो माकड? तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे. पाचवी गोष्ट, माझ्या पत्नीने येऊन इथं खुलासा केला. तो खोटा आहे तिच्या दबावांना म्हणे. म्हणजे हा म्हणेल ते खरं. आम्ही सगळे खोटे. जे विटनेस आहेत एक विटनेस सांगाव एक. कारण त्यावेळेला मी माझी पत्नी आणि माझी मुलगी तिघच होतो. ही घटना घडली त्यावेळेला. माझी मुलगी त्यावेळेला लहान होती 7-8 वर्षाची. तिने मला येऊन उठवलं झोपेतून. दरवाजा बंद होता माझा. कोणी नव्हतं. हा आणि आज पण सांगितलंय माझ्याकडे विटनेस आहेत. मी कोर्टात उभे करून टाकेन. कशा खोटं बोलतो असतो? तुला फक्त आमची बदनामीच करायची आहे ना? बघू ना आता. बघू कोणाची बदनामी होते दाखवतो मी तुला आता. आणि म्हणून धादांत खोटं बोलून फक्त कदम कुटुंबियांची बदनामी कशी महाराष्ट्रात होईल हा एक कलमी कार्यक्रम व्हाया उद्धव ठाकरे अनिल परब करणं चाललाय. व्हाया उद्धव ठाकरे अनिल परब करून चाललाय. एक गोष्ट मला आणखी सांगायला पाहिजे. त्यांनी आज कोणते प्रश्न विचारला तो प्रेमनगरचा. प्रेमनगरची 8,000 मराठी माणसं तिथून कुणी बाहेर घालवली? अनिल परब शाखेमध्ये बसून स्वतः प्रत्येक माणसाला बोलून तुम्ही ते घर खाली करून घ्या, तुम्हाला फ्लॅट मी देईन, माझी जबाबदारी. दमदाटी केली काही लोकांना. माझ्याकडे आहेत ना अफिडेव्हिट आहेत माझ्याकडे. ते तुम्हाला मी आता देतोय अफिडेव्हिट. दमदाटी केली